एवढ्या दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळत नाहीये, त्याच्या पाठीमागची कारण बऱ्याच लोकांना अजून माहितीच नाहीये. बऱ्याच लोकांना हे देखील माहित नाही की नक्की आरक्षण मिळवलं कसं जातं. कमीत कमी तुम्ही हा व्हिडिओ बघा, तुम्हाला समजेल तरी की आरक्षण मिळवण्याची कन्सेप्ट नक्की काय असते. बघा, आता मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी काही कायदेशीर, घटनात्मक व सामाजिक टप्पे पार करावे लागतात. पहिला टप्पा घटनात्मक दुरुस्ती. यामध्ये तुम्हाला माहिती हवं की आरक्षण हे 50% पुढे जाऊ शकत नाही, आणि जर तुम्हाला 50% जास्त आरक्षण हवं असेल तर तुम्हाला घटना दुरुस्ती करावी लागेल, आणि घटना दुरुस्ती करण्यासाठी पूर्ण संसदीय बैठक बसवावी लागते. आणि हे जेवढं वाटतंय तेवढं सोपं नाही, खूप कठीण गोष्ट आहे हे संसदीय बैठक. 2018 मध्ये मराठा समाजाला एससीबीसी आरक्षण दिलं होतं, आणि हेच आरक्षण 2021 मध्ये 50% मर्यादा ओलांडल्यामुळे रद्द केलं होतं. आरक्षणाचा दुसरा टप्पा. कोर्ट नेहमी हेच म्हणतं की जर तुम्हाला आरक्षण पाहिजे असेल तर तुमच्या समाजाकडे कायदेशीर व ठोस पुरावे हवेत. कुणबी ही जात ओबीसी मागासवर्ग या प्रवर्गामध्ये मोडते, आणि प्रत्येक मराठी माणसाला हे माहिती हवे की सध्या मराठा समाजाकडे 58 लाख कुणबी नोंदी आहेत, ज्या कोर्टमध्ये सादर करण्यासाठी पुरेशा आहेत. तिसरा टप्पा म्हणजे सामाजिक टप्पा. या टप्प्यामध्ये संपूर्ण मराठा समाजाला लाखोंच्या व कोटींच्या संख्येने एकत्र येऊन लोकशाही पद्धतीने मोर्चा करण्याची गरज आहे, आणि आपला हक्क मागण्याची गरज आहे. जेव्हा लाखोंच्या आणि कोटींच्या संख्येने लोक एकत्र येतील, आपले ठोस पुरावे घेऊन कोर्टामध्ये जातील, तेव्हाच हे आरक्षण मिळू शकतं. मग जर मराठा समाजाला आरक्षण मिळवायचं असेल तर त्याच्या समोर हे 3 टप्पे, ते 3 टप्पे पार केल्यानंतर नक्कीच मराठा समाजाला आरक्षण हे मिळू शकतं.